स्वामिनी साड्यांची महाराणी आता यूट्यूबवर घेऊन येत आहे सागराच्या स्वामिनीच्या अर्थात नद्यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या साड्यांचा इतिहास सांगणारी श्राव्य मालिका स्वामिनी जीवनदायिनी. आमच्या स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि साड्यांच्या इतिहासावर आधारित स्वामिनी जीवनदायिनी ह्या श्राव्य मालिकेसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. मानवी जीवनात समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी साड्यांची महाराणी. जगजननी आई कृपा करी, जगजननी आई कृपा करी, वरद हस्त तव श्रीधरी, वरद हस्त तव श्रीधरी, जगजननी आई कृपा करी, जगजननी आई कृपा करी, वरद हस्त तव श्रीधरी, वरद हस्त तव श्रीधरी, जगजननी आई कृपा करी. भारतपुझा नदी तामिळनाडूमधून केरळमध्ये येते, कुट्टुपुरुस येथे. ती मल्लापुरम जिल्ह्यात प्रवेश करते. भारतपुझा जेव्हा पोन्नानी येथे येते तेव्हा तिला तिरूर नावाची एक नदी येऊन मिळते. म्हणजे दोन नद्यांचा संगम होतो ना. पोन्नानीच्या मुखाजवळ वेलियानन कोटू हे कायल आहे. कायल म्हणजे काय हो? कायल म्हणजे तलाव किंवा तळं. केरळमध्ये जागोजागी असे अनेक कायल आहेत. तर पुढं तिरूर आणि भारतपुझा या दोन नद्या एकत्र येऊन सिंधू सागराला मिळतात. म्हणजे सागराची स्वामिनी सागराला समर्पित होते. हो. आता आपण एका कायलच्या दिशेनेच निघालो. पण मग जाता जाता रुद्राची कथा सांगा. म्हणजे रुद्रा महाराष्ट्रातून केरळला घरी परत आला. पुढं कुसुमावती, सगळं संपलं ग. अहो अगं, बाबांनी एवढा सोन्यासारखा खजिना दिला पण त्याची किल्ली मात्र लपवून ठेवली. म्हणजे अगं, बाबा आणि कानडे शास्त्रींनी अनेक वर्षांच्या संशोधनातून हा ग्रंथ लिहून काढला, ज्यात विविध प्रकारच्या उत्तमोत्तम साड्यांच्या विणकामाची माहिती तर आहेच. शिवाय त्यात स्त्री स्वभावानुसार कोणकोणत्या साड्या वापरल्या तर स्त्री जीवनातील कठीणात कठीण समस्यांपासून त्यांची सुटका होईल याचं सखोल विवरण दिलंय. हो, म्हणजे बाबांनी लिहिल्याप्रमाणे आपण जर साड्या विणल्या तर त्या जगप्रसिद्ध होतील. नक्कीच. पण कुसुमावती, असं काहीही होणार नाही. का? अगं, कारण बाबांनी ह्या ग्रंथात 4 विचित्र कोडी घातलीत. कोडी? हो, ज्याचा अर्थ दातेशास्त्रींनाही लागला नाही. आपण ती कोडी सोडवली तरच पुढच्या माहितीचा खजिना आपल्या हाती लागेल. पण ती कोडी सुटतच नाहीये. पाहू दे बरं ती कोडी. हे बघ, यातलं अक्षर तरी समजतंय का बघ. विचार करून करून माझं तर डोकं दुखायला लागलंय. पाहू बरं काय लिहिलंय ते. चंद्राची शीतलता जेथे दाहक होते, त्या रमल खुणा तुला साद घालत आहेत. दुसरं असं आहे, तिसरं हे, आणि चौथं गाणं. रिमझिम झरती श्रावणधारा, धरतीच्या कलशात प्रिया विण उदास वाटे रात. बघ, काही समजतंय का? काहीही कळत नाही. हो, मला असं वाटतं स्त्रीच्या सूक्ष्म भावनांविषयी काहीतरी लिहिलंय, पण त्याची खोली मात्र लक्षात येत नाहीये. काय करावं? एक कल्पना सुचली मला. बोल. कोणती? माझ्या माहेरी कोचीला आमच्या घराजवळ एक गृहस्थ राहत होते. त्यांचं नाव शामण्णा मठपती. त्यांना आम्ही खूप घाबरायचो, पण त्यांना अशी चित्रविचित्र कोडी घालायची खूप आवड होती. आपण त्यांच्याकडे जाऊन बघायचं का? हो चल, चालेल.
शामण्णा मठपती. बर, चल. काका, शामण्णा काका, काका येऊ का? या या या. काका, ओळखलत का मला? अगं, मालीची सुरकी ना तू? हो काका, हे माझे पती आहेत रुद्रमलाई. नमस्कार. यांच्या वडिलांनी विणकाम शास्त्रावर एक ग्रंथ लिहिलाय, पण त्यात काही कोडी घातली आहेत आणि ती आम्हाला सुटत नाहीयेत. असं पाहू दे मला. ही बघा. अतिशय सोपी आहेत कोडी. काका, स्त्रीच्या स्वभाव वैशिष्ट्यांपैकी काही गोष्टी आहेत ना यात? होय. हा. एकूण लेखनावरून जाणवतंय की तुमच्या वडिलांजवळ रसिकता ओतप्रोत भरलेली होती. तरुण स्त्रीच्या नवथर भावनांची वर्णनं आहेत यात. मला पुसट पुसट समजत होतं, पण पूर्ण नाही समजलं. भारतीय स्त्रीची प्रतिमा जी साहित्यात येते ती अतिशय सोशिक आहे. ती वत्सल आणि पारंपरिक माता आहे. आदिमाया जगन्मातेपासून त्रिशक्तींपर्यंत सर्वच विश्वमाता आहे. सुखकर्ता शुभंकरी आहे. त्यांच्यात अपार वत्सलता दडलेली आहे. खरंय. पण इथे स्त्रीचं या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता हे मंगलमय रूप अपेक्षित नाही. नाही. मग कोणतं रूप अपेक्षित आहे? कामिनी स्वरूप. मातृरूपी वत्सल स्त्रीचं अस्तित्व असतं तिच्या कुटुंबासाठी. आयुष्यातील सर्व संकटांना तोंड देणारी, प्रसंगी स्वतःच्या सुखाशी तडजोड करणारी मातृरूप वत्सल स्त्री. पण इथे मात्र अपेक्षित आहे तिचं कामिनी नायिका स्वरूप. पण म्हणजे काय? तिच्यातील प्रेमातुरता, प्रणय भावना, आसक्ती या भावनांना इथे महत्त्व दिलं गेलेलं आहे. तिच्या या भावनांमुळे तिच्यातले काही दुर्गुणही उफाळून वर आलेले आहेत बर का. दुर्गुण? होय. उदाहरणार्थ अहंकार. कशाचा? स्वतःच्या रूपाचा. या रूपगर्वितेपुढे अवघं विश्व झुकतं. तिच्या मनात असूया देखील आहे. आपल्या पतीला किंवा प्रियकराला दुसरी कुणी वश करू नये ही अनिश्चितता पण आहे. आणि या सर्वात तिची महत्वाची सहाय्यक शस्त्र आहेत वस्त्रालंकार. अगदी खरंय. इथे प्रारंभ होतो तुमच्या वस्त्रांच्या दुनियेचा. तिला असंख्य वस्त्र प्रावरणांची आवश्यकता आहे. विविध रंगांची, विविध प्रकारांची, वैविध्यपूर्ण कलाकुसरीची वस्त्र म्हणजे या मोहिनीचा जीव की प्राण. पण मोहिनीच तुम्हाला उलगडली नाही तिच्या मनातल्या अत्यंत सूक्ष्म स्तरांसह. तर मग तुम्ही केलं तरी काय? आलं लक्षात. म्हणजे थोडक्यात वस्त्रात केवळ रंग आणि नक्षी नाही तर काव्यही ओतायला हवं असं यांच्या वडिलांचं म्हणणं असावं. अगदी बरोबर. म्हणून ती जी कोडी दिलेली आहेत ती सुद्धा काव्यात दिलेली आहेत बघा. शब्द, रस, रूप, स्पर्श आणि गंध पंचमहाभूतांमधून पृथ्वीला मिळालेल्या या दिव्य देणग्या आहेत. हो, पण तुम्ही त्या 4 कोड्यांबद्दल मला सांगा ना. आता बघा, पहिल्या कोड्यात काय लिहिलंय? चंद्राची शीतलता जेथे दाहक होते त्या विस्तवाला तू स्पर्श करू नकोस, जळून जाशी. अमूर्त भेटीच्या खुणा तुझ्या भेटीची आतुरतेनं वाट पाहत आहेत. जिथे दृश्य अदृश्य होतं, निसर्गही विव्हळ होतो, त्या रमल खुणा तुला साद घालीत आहेत. हो, पण याचा अर्थ काय? तो मला माहित आहे, पण मी तो तुम्हाला सांगणार नाही. काय? याला काय अर्थ आहे? माहित आहे पण सांगणार नाही म्हणजे काय? जावई बापू, ह्या अनुभवण्याच्या गोष्टी आहेत. म्हणजे मी सांगून तुम्हाला समजेलही कदाचित.
पण ती गोष्ट तुम्ही अनुभवण्यात जी मजा आहे ना, ती इतर कशातही नाही. साखर गोड आहे हे मी सांगणं आणि साखर जिभेवर ठेवून तिच्या गोडीचा अनुभव घेणं यात फरक आहे. हो हो, मान्य आहे. पण मला काय करायला लागेल आता? हैदराबादला जावं लागेल. काय? हैदराबादला? होय, तिथे तुम्हाला गोहरजांची भेट घ्यावी लागेल. बरं, कुठे राहतात ह्या? वेश्यावस्तीत. अगं बाई, वेश्यावस्थेत? नाही 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 नाही, घाबरू नका. तिनं तो व्यवसाय केव्हाच सोडलाय. आता ती फक्त गाते आणि वाट बघते. सुबह होती है, शाम होती है, जिंदगी यूं ही तमाम होती है. आइए, तशरीफ फरमाइए और गोहर की तरफ से आदाब कबूल कीजिए. गौहरजान, गौहरजान, जी. कोची के शामण्णा भाई साहब हैं ना, उन्होंने भेजा है इन्हें. गौहर का हाल पूछने आए हो? मेरी कहानी सुननी है ना? हाँ? जी हाँ, जी हाँ. इंशाअल्लाह. हमारी तो कहानी क्या है, आधी उम्र कट गई इंतजार में, और बाकी? वो भी इंतजार ही में कट रही है. अमन, अमन नाव होतं त्याचं. तेव्हा मी तवायफ होते. दिन रात लोगों की नुमाइश, नाचना और गाना. पण हा वेडा अमन माझ्या प्रेमात पडला. मी त्याला लाख समजावलं. मैं पैसों के पिंजरे में बंद चिड़िया हूं. रोजाना इथे शेकडो येतात. पैसे फेकून आम्हाला लुटतात आणि निघून जातात. पण हा अमन वेड्यासारखा जीव लावून बसला रे. गौहर, गौहर, वो तो चला गया शादी करके. तू खामखा उसकी राह देख रही है. भूल जा उसे. तू नहीं समझेगा रे मुश्ताक, नहीं समझेगा. अरे उसके लिए तो औरत का दिल होना चाहिए, जो तेरे पास नहीं है. हा अनुभव ह्यापूर्वी कधीही आलेला नव्हता. असंही आयुष्य असतं? आता मला त्या ओळींची अनुभूती झाली. चंद्राची शीतलता दाहक होते म्हणजे काय होतं, निसर्गही विव्हळ होतो म्हणजे काय होतं. एका प्रश्नाची उकल तर झाली, पण त्या उरलेल्या 3 प्रश्नांचं काय? स्वामिनी जीवनदायिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. लेखक प्रताप देशमुख. कलाकार गौतम बापट, मानसी लोणकर, प्रसाद कुलकर्णी, रवींद्र बापट, वृषाली पटवर्धन. निर्मिती रोहन साय, पुणे. निर्मिती संयोजक शेखर काळे. ध्वनिमुद्रण व्हायब्रेनिया द स्टुडिओ, पुणे. ध्वनिमुद्रक केदार शेवडे. आमचा पत्ता स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. आपण आमच्या स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि साड्यांच्या इतिहासावर आधारित स्वामिनी जीवनदायिनी ह्या श्राव्य मालिकेसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.